ब्रेक नंतर स्वागत। नव्या लाईफस्टाईलमध्ये माणसं उन्हात जायला किंवा सूर्यप्रकाशात जात नाहीयेत। उन्हात जाणं टाळण्याकडे सगळ्यांचा कल असतो, पण उन्हात न जाणं किती धोकादायक आहे याची कल्पना कदाचित त्या माणसांना नसावी। तुम्ही उन्हात जात नसाल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता। उन्हात न जाणाऱ्यांना डिप्रेशनचा आजार जडण्याची शक्यता आहे, त्यामुळे उन्हात जात नसाल तर राहा खबरदार। ऊन कमी खाणार त्याला आजार घेरणार। विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराश्यानं ग्रासणार। सूर्यप्रकाशात जा, निरोगी राहा। बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाला अनेक आजार होऊ लागले। शरीराच्या पोषणाला माणसाला अनेक विटॅमिनची गरज भासते। या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे माणसाला अनेक गंभीर आजार होऊ लागले। सुरुवातीला हा आजार फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित होता, पण आता मध्यमवर्गीयांमध्ये सुद्धा विटॅमिन डेफिशियन्सी जाणवू लागली आहे। त्यामुळेच हे आजार आता सामान्य माणसापर्यंत येऊ लागले। कामाच्या बदललेल्या वेळा आणि बदललेली जीवनशैली यामुळे आपण सूर्यप्रकाशाला पारखे झालो। काही जण तर आठवडा सूर्य पाहत नाही किंवा उन्हात जात नाही। अशा लोकांना काही दिवसांनी विटॅमिन डी ची कमतरता जाणवते। तुम्हाला वाटेल की विटॅमिन डी कमी असलं तर काय होईल? विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक आजार होण्याची शक्यता आहे। डिप्रेशन म्हणजे नैराश्य, थकवा येणे, स्नायू दुखणे, हाडं दुखणे, सतत आजारी पडणे असे त्रास होऊ लागतात। त्यातही थेट नैराश्यासारख्या गंभीर आजारांचा सामनाही करावा लागतोय। नैराश्य आणि उन्हात जाण्याचा वैद्यकीय तज्ञांनी थेट संबंधही जोडलाय। विटॅमिन डी ची कमी अशा रुग्णांमध्ये असते ज्यांना सूर्यप्रकाशाची एक्सपोजर नाही किंवा सूर्यप्रकाशात जे जात नाहीत। आणि सूर्यप्रकाशात गेल्याने काय होतं की आपल्या मेंदूमध्ये एक डोपामिन नावाचं स्त्राव असतो, तो जास्त प्रमाणात तयार होतो। आणि डोपामिन हा जो आहे हा अँटी डिप्रेसंट सारखं किंवा गुड हार्मोन सारखं काम करत असतो। त्यामुळं जे लोक सूर्यप्रकाशात कमी जातात त्यांच्या मेंदूमध्ये डोपामिन कमी तयार होतं आणि डोपामिन कमी तयार झाल्यामुळे सुद्धा डिप्रेशन येतं। भारतात तर पावसाळ्याचे दिवस वगळता 8ही महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो। ही स्थिती जगात सगळीकडे नाहीये। त्यामुळे ज्या देशात सूर्यप्रकाश कमी मिळतो किंवा सूर्यप्रकाश मिळत नाही, अशा हिवाळा ऋतूमध्ये डिप्रेशनच्या रुग्णांची संख्या जास्त वाढत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय। काही ठिकाणी असेही दिसलेले ज्या देशांमध्ये हिवाळ्यांमध्ये सूर्यप्रकाश कमी असतो त्या देशांमध्ये हिवाळ्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं, कारण की सूर्यप्रकाश नसल्यामुळं डोपामिनचं सिक्रेशन कमी होतं। आता सूर्यप्रकाश आणि विटॅमिन डी चं डायरेक्ट रिलेशन आहे, कारण सूर्यप्रकाशात गेल्यामुळं कातडीच्या खाली स्वतःहून विटॅमिन डी तयार होतं। त्यामुळं सूर्यप्रकाशात जाणं, सूर्यप्रकाशात काम करणं, सूर्यप्रकाशात फिरणं, सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर होणं हे मेंदूमधल्या डोपामिनसाठी आवश्यक आहे। अनेकांना उन्हात जाणं शक्य होत नाही, पण वेळात वेळ काढून तुम्ही सूर्यप्रकाश घेतलाच पाहिजे। सूर्यप्रकाशात गेल्यावर तुमचं मन प्रसन्न राहतच, शिवाय तुमच्या शरीरातील विटॅमिन डी ची कमतरताही भरून निघते। सकाळी 8:30च्या सुमारास 15 मिनिटांसाठी उन्हात उभं राहा, असं डॉक्टर आवर्जून सांगतात। विटॅमिन डी तयार होण्यासाठी प्रत्येकाने सूर्यप्रकाशात रोज काही वेळ घातला पाहिजे, जेणेकरून विटॅमिन डी तयार होईल आणि डोपामिन तयार होईल, जे चांगलं हार्मोन आहे, जे मूड एलिव्हेटर आहे। विटॅमिन डीचं पण काम शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज रक्तवाहिन्यांवर कमी करणं ही पण त्याचं एक काम आहे। त्यामुळे विटॅमिन डी कमी झालं तरी इन्फ्लेमेशन वाढेल आणि डोपामिन कमी झालं तर मूड खराब होतो। त्यामुळं या दोघांचं कोरिलेशन आहे, पण दोघांचं उत्तर अतिशय सोपं आहे की आपण जे करत नाही आजकाल की सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवत नाही, तो घालवला पाहिजे। आणि प्रत्येकाने सकाळच्या 8-8:30च्या उन्हामध्ये, कारण तो सूर्याचा जो अँगल असतो जो कातडीवर पडतो तो 8-8:30च्या उन्हाचा सगळ्यात चांगला अँगल असतो, त्यावेळी उन्हात गेलं पाहिजे। सूर्यप्रकाश तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे वैद्यकीय तज्ञ सांगतात। सूर्यप्रकाशात जाल तर थोडा व्यायाम किंवा योगाही करा, म्हणजे सूर्यप्रकाशात तुमचं मनही प्रसन्न राहील आणि आरोग्यही उत्तम राहील। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।